हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला। 12 वर्षीय जयस्वालचा मृत्यू, 2 जण जखमी। ठाण्यातील आझाद नगर परिसरातील घटना। सलग दुसऱ्या दिवशी बेस्टनं वाहनांना ठोकरला। अंधेरी पश्चिमेला अपघात, 2 जण गंभीर जखमी। सुपारीबाजांना इतकी मिरची का लागली? विधानसभेतील भाषणाचा वाद, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंवर पलटवार। ठाकरेंकडून सिद्धिविनायक मंदिरात दान चोरी, शिंदे यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड। राज ठाकरेंना ठरवलं नकलाकारांचा आम्हाला राजकीय धोका नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका। विरोधक गोंधळलेले आणि भरकटलेले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा। अजित पवार अपघाताचा अहवाल पुण्यतिथीच्या आधी येईल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन। मुजोर रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण, कल्याण सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये पहिल्या स्थानावर नाही, गृहमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत दावा। राऊतांची सिल्वर ओक वरून कान उघाडणी, ऐक्यू माहितीच्या आधारे बोलू नका, पवार पिता पुत्रीनं दिला राऊतांना समज। मुंबई मनपामध्ये मुसलमान नगरसेवकाची जात चोरी उघड, एमआयएमचा दुसरा नगरसेवक अपात्र। पालिकेमध्ये भाजपाचा आकडा 3 ने वाढला, जात चोर अपात्रतेमुळे भाजपाला फायदा। कर्जमाफीच्या नियमावलीमध्ये फेरबदल, मात्र 50,000ची अट हटवण्यास महायुती सरकारची आडकाठी। कडू सातत्यानं मंत्र्यांच्या भाषणाचा खोळंबा करतात, बच्चू कडूंवर प्रवीण दरेकरांचा आक्षेप, आमदार कडूंना आला दरेकरांचा राग। पवारांनी चव्हाणांची भविष्यवाणी फेटाळली, सोबती नाराज नाहीत, सुळेंचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दावा। कर्जत नगर परिषदेत भाजपाला पवार गटाची साथ, कर्जतमध्ये राम शिंदे, रोहित पवार एकत्र। नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती, शिंदेंच्या गळाला नाशिकातील ठाकरेंचे 12 नगरसेवक। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, शुक्रवारपासून 17 जुलै दरम्यान अनेक गाड्या रद्द। गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा वाढला, तरीही नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट कायम। पिंपरीमध्ये 2 दिवस उलटूनही बचाव कार्य सुरूच, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। मुंढवा जमीन खरेदी व्यवहार रद्द, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल। नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलांच्या भांडणात कोयत्यानं हल्ला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोवा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ, उपहारगृहामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य। रत्नागिरी जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं भरली, 25 धरणांमध्ये 50% अधिक पाणीसाठा।